मायव 2-3 दिन जाय ना म्हणा ना तुम्हाला सारखा सांगे आजी का नाही इडल्या कर ना ग आजी इडल्या कर ना ग. मायव म्हणतं इडल्या कराले कितलं डाळ तांदूळ सगळं भिजत घालणं पडस. म्हणतं चाल माय जाऊ दे लेकरू म्हण राहणं करी टाकूत म्हणतं मग रेशना तांदूळ होतात 4 कप तांदूळ लिहितात म्हणजे वाटी लिहा काही लिहा. 1 वाटीत इवडीनी डाळ टाका, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ टाका, मजानं धुई चुई लिहा आणि भिजायला ठेवा बरं का. चांगलं रातभर भिजाडा, सकाळी उठीसन मजानं दही लिहा, तेच पाणी रास ना तेच टाका बरं का भिजाडेल ना. चांगलं दुप्पट पाणी घाला आणि मग भिजाडा आणि चांगला असं चिकन दही लिहिलं बरं का. दही लिहानं आणि लगेच एक बघ ना मग काढल्यावर नाही दा का असं हाते काही गर 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 फिरायला आण म्हणजे ना त्यांना मग हवा भरायचाच आणि पोट हायची पीठशे ना असं मज्जानं फुलीयच बरं का. आता हे फुलेल पीठ दाखा तुम्ही कसं भारी होई जायल शे ना. व माय व काय मजानं वय ना व एक वाटगा मग काढली तर मी आणि जरासं मीठ घालं मग तर सगळ्या यांना मग मीठ घालं ना तर खराब होई जाई. मग आखो कसा डोसा करता येते नाको काही काही करता येईल यानं ना खमण ढोकळा बी मजा नवस बरं का. मग इडली ना भांडा मग पाणी ठेव खळखळ उकळाले आणि इकडे ना मस्त अशा इडल्या टाकीली द्यात खळखळ उकळेल पाणीवर ठिरी द आणि त्या इडल्या तयार होतील म्हणतं तोपर्यंत चटणी करली. 2 चमचा हरभरा डाळ घाली, 2 चमचा शेंगदाणा घालात, 4-5 लाल मिरच्या घालात, जरासा चिचना तुकडा घाला, 4-5 कडीपत्ताना पाने आणि जराशी साखर आणि मीठ घाला म्हणजे आनं दही लिहिलं हाय असं ना. मग आपण एखादं बरणीमा भरी ठेवा ना कोय बी काम पडस. उकळतं पाणी घालीस आणि बिशी जाडी ना भाऊ भारी लागत बरं काही चटणी. मी तर मात्र अशीच खाणार शे यानावर मजानं तूप तेल टाकवा आणि इडल्या दखा माय काय भारी होईनात. मला इथलं भारी वाट नाही या इडल्या दकीसनी माय म्हणतं म्हणा नातू ना बोलता खुश बी जाई म्हणतं खायचं नाही म्हणतं. चाल रे भाऊ म्हणतं चाल खावाले म्हणतं मजानं त्या नवराचे तूप बीप टाकवा बरं का. पण मला घाई ना तुमले दखाडानी करा मग सबस्क्राईब पटपट.